काय सांगू, आमच्या वडिलांच्या वेळेला आमचा हा धंदा भयंकर तेजीत. हो, दरवर्षी कॉलरा, इन्फ्लुएन्झा, प्लेग, टायफॉइड या साथी ठेवलेले. वडिलांना जेवायला फुरसत नव्हती. काय म्हणता? हो, आता खाली 10 माणसं सामान काढून द्यायला. कुणी मडकं देत आहे, कुणी बांबू देत आहे, काय विचारू नका. काय त्यांनी या धंद्यावर आमच्या वडिलांनी आमचा हा आलिशान बंगला बांधला. पुढे संशोधक निघाले आणि त्यांनी रोग प्रतिबंधक इंजेक्शन शोधून काढले आणि आमचा धंदा उत्तर दिला लागला. बरं संसार आहे तसा आमच्या धंद्याला मरण नाही. जन्माला आला तो केव्हा तरी मरणारच आहे. धर्मवानीच म्हटलेलं आहे की पराधीन आहे जगती पुत्र मानवा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. नाही असू दे. आता आमच्या कन्येचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तो आता सुरू होईल. कन्या आली वाटत. अहो काय मेल. अहो आमच्या बाईसाहेबांचा वटुकुम आलाय. हो वटून या. आलो आलो. सावकाश सावकाश. काय हो, कसल्या चकाट्या पिटत बसला होता तुम्ही तिथं? काही नाही, वेळ म्हणून थोडी ही कॉफी पिऊन घेतली. याला म्हणतात कामाचा आळस. इंडियन लोकांच्या या आळसामुळेच देशाची प्रगती होत नाहीये. हो, म्हणून तर संतती नियमांची मोठी जाहिरात लावून ठेवली आहे दुकानाला की भीतीपोटी आळस करू नका, दिवस रात्र काम चालू ठेवा. हो, आता गप्पच बसायचं. आता संतती नियमाचा आपल्याला काय उपयोग? गाढव कुठचे. उगीच गाढवा सगळं काहीतरी बोलायचं म्हणजे काय? काय म्हणाला? नाही, हे तुम्हाला नाही, मला म्हटलं मी. जा, माझ्या बेबीची तयारी झाली की नाही बघून या. आणि हो, स्टेजला झाडू मारली? आता 2 झाडू मारले. ए रेखा, माझा मेकअप कसा झालाय? वा, अगदी छान. आज काही पाहुणे शिल्लक राहणार नाहीत. काका सगळेच्या सगळे खल्लास. मग एकड आहे तसं मुळी लांबूनच शॉक लागतो. अरे बापरे, बायका तू लांबच राहा. उगीच नाही हिला आपल्या कॉलेजची क्वीन म्हणत. अगं बाई, व्होल्टेज वाढून किती जणांचे फ्यूज उडवले तिने. पुरे झालं बाई त्या कॉलेजातल्या मुलांचा पुराण. या मुलांचा विषय आला ना, आपले तर खोपडी चावत होते. मेले सगळे लोचट आणि कोडके. रेखा तुला सांगते, आमची कार आहे ना, तर मुद्दा म्हणून जवळ येतील आणि विचारतील, प्लीज लिफ्ट देता का? मी त्याला चक्क सांगते, ओ मिस्टर, पेट्रोलचा खर्च कोण? तुझा बाप देणार. आपण कुणाचं काय शिल्लक ठेवत नाही. आपलं काम म्हणजे एकदम बिन पाण्यानं चकाचक. दुष्काळ पडला तरी घाबरायला नको. माझी गिरायक पाहिजे असतील तर मी देते तुला तासायला. ओ डार्लिंग, तासमपट्टीला मला माणसं कमी पडत नाहीत. हा, आता पुरुष सलगी करायला लागला की आपण त्याचा साफ कचरा करून टाकतो. फार कचरा करू नको. झाडू आले संपावर गेले तर आईलाच काम पडेल. ना ना, मुलींच्या मध्ये तोंड घालून तुम्ही बोलत जाऊ नका. उगाच नाही मम्मा तुम्हाला गाढव म्हणत. तिला म्हणत आहे का गाढव, पण तू म्हणू नकोस. या बायकांना हेच कळत नाही. आपल्या नावापुढे नवऱ्याचं नाव लावतात आणि त्याला गाढव म्हणतात. उद्या मॅटर्निटी होम मध्ये विचारलं मूल कोणाचं काय, चल चल तू बाहेर चल. लोक थांबलेत तुझ्या गाण्यासाठी. वा वा वा, काय छान डान्स केला नाही माझ्या बेबीटलीनी. वा वा, पुरुष हटाव म्हणजे ते हे गरीबी हटाव सारखं. मग मॅटर्निटी होम हटाव, त्याची काय जरूर आहे नाही का? तुम्हाला काय कळतं त्यातलं टोमलं? नाही, त्या गाण्यात कळण्यासारखं काही नव्हतंच. तुम्ही लिहून दिलं होतं वाटतं गाणं. का नाही, छान होत. आहो, हा शो एखाद्या पॉश थिएटर मध्ये केला असता माझ्या बेबीने तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला असतं तिला. नाही नाही, बायकांनी घेतले असते तिला डोक्यावर, पण पुरुषांनी तिकिटाचे पैसे परत मागितले असते. काय म्हणे तिकिटाचे पैसे परत मागितले असते. तुमची मेली बुद्धी तुमच्या धंदा एवढीच. शी, हा काय मेला धंदा आहे? आमच्या महिला मंडळातल्या बायका नाक मुरडत असतात. मी तर धंदाच विकून टाकणार आहे. पण शेवटी महिला मंडळ कशावरून जाणार? मी आणि माझं महिला मंडळ एवढ्यात जाणार नाहीये, समजलं? आता गेल्या पण. मामा कसं काय वाटलं माझं का? नाना, मामा कुठे गेली? ती आत गेली. तिला एका जागेवर बसलं की मुंग्या चावतात. काय नाना, पुरुष हटाव कार्यक्रम कसं काय वाटलं? पुरुष हटाव? येस, पुरुष हटाव. अगं तुझ्या ममानं मला हटाव म्हटलं असतं तर तुला हे जग दिसलं असतं का? माझा ऐक, त्या ममाच्या नादा लागून असले काही जिम्मे खेळू नकोस. तुला एखादे खमका भेटेल. खमक्या? नाना, तसं कोणी अजून जन्माला यायचंय. बाबा, या जगात वशिलेबाजीचं सर्टिफिकेट लागतं.
म्हणून ज्यांनी आपलं जीवन शिक्षणासाठी वेचलं, त्यामुळे त्या मास्तरांच्या, माझ्या वडिलांच्या पायावर हे सर्टिफिकेट मी कायमचं ठेवतोय. आणि या सर्टिफिकेट शिवाय माझ्या हिमतीवर मिळेल त्या मार्गानं या जगात मी पुढे जाईन बाबा. पण हे करत असताना तुमच्या नावाला कमीपणा येईल असं मी नाही वागणार. नोकरी मिळत नाही म्हणून वैतागलास होय रे? अरे आजकाल मुलींना सुद्धा नोकऱ्या मिळतात. तू तर काय पुरुष आहेस, तरुण आहे, चांगला धट्टा कट्टा आहे, शिकलेला आहे, मिळेल की आज ना उद्या नोकरी. मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुझी आई. अजून खंबीर आहे मी. आई चल पेढा कुठला असं मनाला लावून घेतात होय रे? तसं नाही ग, पण आज दिवाळी आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही. थांब तुला फराळच आणते. अगं पण माझं जरा ऐक आई. अगं वा 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 आई साहेब, अहो आम्ही काय कमी दिवे लावतोय म्हणून तुम्ही आणखी दिवे लावताय. लावा चला, आपलं काय गेलं. अरे हो नाथा, तुला सांगायलाच विसरले. काय का? शिपऱ्याहून तुझ्या मामाचं पत्र आलंय. काय तुला पत्र आलं? कोण? मला वाटतंय 14वं पत्र असावं नाही ग. नाहीतर आई मला सांग, या मामाला दुसरा उद्योग काय? दोघच नवरा बायको, ना मूल ना बाळ, मुबलक पैसा आहे, बाग आहे, जमीन आहे, एवढा मोठा वाडा आहे. त्यानं नुसतं बसायचं आणि मोडक्या तोडक्या अक्षरात खरडायची पत्र. मजा आहे बुवा यांची. अरे जसं काही मामाकडून सगळं बघून आल्यासारखं सांगतोस की. अगं आई, तू सांगत असतेस ते ऐकलंय मी. अरे नाथा, तुझ्या मामांना खूप वाटतं आपण त्यांच्याकडे यावं राहावं, पण तुझे वडील स्वाभिमानी होते ना, म्हणून मी भावाचा कधी आधार घेतला नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली, म्हणून त्यांनी मुद्दाम पत्र लिहिलंय की ह्या दिवाळीला तरी या. अरे तुझे मामा मामी खूप प्रेमळ आहे. तू एक दिवस त्यांच्याकडे राहिलास ना तर तुझी खूप करमणूक होईल. हा. आता गोड झालेल्या तोंडानं आम्ही तुझ्याकडे एक मागणं मागतो, नाही म्हणायचं नाही. अरे बोल तरी. तू मुंबईला राहिलीस, शिकली सवारलीस, लेकाला शिकवलंस, समज झालं. आता मुंबईचं नाव काढायचं नाही काय हो? होय, आता तुम्ही दोघं बी इथंच राहा, आम्हाला बी पोरबाळ नाही. हाय ते समज तुमचंच आहे. होय मामा, कसे काय आम्ही तुम्हाला परके नाही, पण इथं राहण्याचा आम्हाला आग्रह करू नकोस. नाही म्हणजे इथं राहणं आम्हाला नाही जमायचं. तू मध्ये बोलू नकस. ही शांत आहे, तिचा मी थोरला भाव आहे. आम्ही भाव भन काय ते ठरवू. हे बघ मामा, आईला इथं राहायचं असेल तर खुशाल राहू दे. मला मुंबईला गेलं पाहिजे. इथं असं आरामात जगणं मला नाही जमायचं. बघ दादा, हा आपल्या वडिलांच्या वळणावर गेलाय, तो ऐकायचा नाही. अगं बरं शांती आहे, तू असं कसं म्हणतेस? आमची माया येडी आहे याचा तुम्ही काय विचार कराल का नाही? दादा वहिनी, तुम्ही मनात लावून घेऊ नका. आता आम्हाला जाऊ द्या. नाथा नोकरीला लागला की मी थोडे दिवस इथे येऊन राहीन, मग तर झालं. हा जावा, नाही तर काय बी करा, आम्ही तुमच्याशी बोलायचंच नाही ठरवलंय. यांच्या संकट बोलायचं नाही बरं का? मामा, ए मामा, असं रागवायचं नाही बुवा. अरे असं काय करतोस? तुझ्या या भाच्याला काहीतरी कर्तबगारी करून दाखवायची आहे. मोठं व्हायचंय, नाव लौकिक कमवायचं आहे. मामा, मी नाव कमवलं की तुला आनंद होईल की नाही सांग बू. अरे माझ्या भाच्या, अरे तू नाव मिळवलं तर हे आबाळ ठिंगणं होईल बघ तुझ्या मामाला. अरे तू गाजारवाट झाल्याचं टपाल आलं तुझ्या आईचं. त्या दिवसाला आम्ही अख्ख्या गावात फिरून छान पेढ वाटलं गाव. तर मी बी होते की यांच्यावर पेढ वाटायला. एकेकांना मुठी भर भरून पेढ खाल्ल्यात. असं रे? मग मामा, तसा योग परत आला पाहिजे का नाही? काय मामी? अरे मग मला काही ते करून दाखवू दे. ठीक आहे मामा, तुझा राग गेला का नाही? तसं नाही जाणार. आता जेवण झालं की तुला माझ्या संग लागोलाग निघायचंय. कुठं?
अरे रातला गावाबाहेर चंद्रावळीचा तमाशा उभा राहणार आहे. तुला धावतो चल तू. ऐकलं का? रातला चंद्रावळीच्या नाच गाण्याला जावं म्हणतोय. जाऊ का? दादा सगळ्या गोष्टी अगदी बायकोला विचारून करतोस नाही रे? ती आदांगी आहे. संसारात समज एकमेकाच्या विचारानं व्हाया पाहिजे, तेव्हा संसार सुखाचा होतो. मग काय म्हणता? जावा की. मागल्या वेळेला चंद्रा गावात आली होती तेव्हा तुम्ही तिला घराकडे जेवायला बोललेलं होतं सा. आता चरला आडू बांधून देते, घेऊन जावा बरं का.